आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास लांजा येथील केळंबे पेके आंबेवाडी तालुका लांजा येथील नारायण विष्णू कानावजे यांच्या घरामागील विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची खबर सचिन मटकन यांनी वनपाल लांजा यांना दिली होती। त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जागेवरती जाऊन पाहणी केली असता भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती विहीर मालकांनी सांगितली। बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला। जवळपास पाऊण तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला। सदर बिबट्या साधारण 1.5 वर्षाचा असून तो नर असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली। पशुसंवर्धन अधिकारी प्राजक्ता बर्गे यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तो सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले। त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे व सहाय्यक वन संरक्षक चिपळूण वैभव बोराटे तसेच मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरीतील निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। यासाठी प्रकाश सुतार, वनक्षेत्रपाल रत्नागिरी, दिलीप आरेकर, वनपाल लांजा, सुरेश तेली, वनरक्षक लांजा, अरुण माळी, वनरक्षक दाभोळे, स्थानिक ग्रामस्थांनी देखील सहकार्य केले। अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार, वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केलेले आहे।